नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये MCQचं रिव्हिजन घेणार आहोत. 18 ते 24 ऑक्टोबर दरम्यानचे जे MCQ आहेत त्यासंबंधीचं. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आपला पहिला प्रश्न आहे, जिनोम इंडिया प्रकल्प पर्यावरण मंत्रालयाद्वारे राबवला जातो. तर पर्यावरण मंत्रालय नाही आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे जिनोम इंडिया प्रकल्पात भारतीयांच्या आरोग्याचं विश्लेषण केलं जाणार आहे. तर हे बरोबर आहे, त्यामुळे फक्त ब योग्य. जागतिक भूक निर्देशांक 2020 बाबत बिनचूक विधान निवडा. 107 देशात भारताचा क्रमांक 94 आहे, बरोबर. उपासमारीच्या बाबतीत भारत गंभीर प्रवर्गात गणला गेला आहे, हेही स्टेटमेंट बरोबर आहे. भारताला गंभीर प्रवर्गात टाकण्यात आलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे हा निर्देशांक प्रकाशित केला जातो. तर हे चुकीचं आहे. जागतिक आरोग्य संघटना हा निर्देशांक प्रकाशित करत नाही. सो फक्त अ आणि ब हे याचं उत्तर आहे. जसिंडा ॲड्रन यांची न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी फेरनिवड झाली, बरोबर. करोना संसर्ग रोखण्यात जसिंडा ॲड्रन यांची भूमिका त्यांच्या फेरनिवडीकरता प्रमुख मानली जाते. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. एकंदरीतच करोना संसर्गाच्या बाबतीत त्यांचं काम जे होतं ते खूप चांगलं होतं. याच्या संबंधी आपण बऱ्याचशा न्यूज आधीही बघितल्या होत्या. सो दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. इंदिरा रसोई योजना ही खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ती राजस्थानशी संबंधित आहे. अक्कीथम अच्युथम नंबूथिरी यांच्याबाबत बिनचूक विधान निवडा. महाकवी म्हणून संबोधले जाणारे केरळचे शेवटचे कवी आहेत, बरोबर. आणि ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरीसुद्धा आहेत. तर दोन्ही स्टेटमेंट अक्कीथम अच्युथन नंबूथिरी यांच्याबद्दल योग्य आहेत आणि त्यांचं निधन झाल्यामुळे ही न्यूज आपण घेतली होती. आणि प्रश्न, ब्रह्मोस क्षेपणास्त्राबाबत बिनचूक विधान निवडा. मारक क्षमता 290 किलोमीपर्यंत आहे, बरोबर. फायर फॉरगेट तत्वानुसार काम करते, हेही बरोबर. 1000 किलो वजनाची युद्ध सामग्री वाहून नेऊ शकते. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. फक्त अ आणि ब. पुढचा प्रश्न बघा, साईट्सबाबत बिनचूक विधान निवडा. 1973 आंतरराष्ट्रीय करार झाला, बरोबर. भारताने 1980 या करारावर स्वाक्षरी केली, हेही बरोबर आहे. आणि दरवर्षी साईट सदस्य राष्ट्रांची परिषद होते. तर ही दरवर्षी नाही, 2 वर्षातून होते. सो याचं उत्तर जे आहे ते अ आणि ब असं आहे. जागतिक भूक निर्देशांक 2020 नुसार सर्व ब्रिक्स देशात भारताची कामगिरी सर्वोत्तम आहे. तर भारताची कामगिरी अतिशय वाईट आहे, सर्वोत्तम वगैरे नाही ब्रिक्स देशात. जागतिक भूक निर्देशांकामध्ये जेनेटिक्स आणि सामाजिक घटकांचा विचार केला जात नाही. ते जे निकष आहे त्याच्याबद्दलची ही टीका आहे, त्यामुळे फक्त दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालकुमार साहित्य संमेलन आयोजित केलं जातं, बरोबर. बालकुमार साहित्य संमेलन दर 2 वर्षातून एकदा होतं. दर 2 वर्षातून हे दरवर्षी होतं आणि त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते फक्त अ. यावर्षी हे होईल की नाही त्यासंबंधी आशंका होती आणि म्हणून हे न्यूजमध्ये आलं होतं. गिअरच्या सायकलच्या सुट्या भागांसाठी भारत आयातीवर अवलंबून आहे. सायकल उद्योगाबद्दल बरंच लिहून येतं आहे सध्या. आणि सर्वोत्तम प्रतीचे सायकलचे टायर ट्यूब भारतात तयार केले जातात. तर नाही, टायर ट्यूब जे आहे सर्वोत्तम त्याच्यासाठीही भारत जो आहे तो बाहेरच्या देशांवर अवलंबून आहे, म्हणून फक्त अयोग्य आहे. 20 ऑक्टोबरचे प्रश्न बघा. अनिता छेब्रुलू यांच्याबाबत बिनचूक विधान निवडा. भारतीय वंशाच्या अनिकाला अमेरिकेत तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला. 8व्या वर्गात शिकणारी ही विद्यार्थिनी. अनिकाने सिलिको पद्धतीने औषधी रेणू शोधण्याची पद्धत प्रस्तावित केली. तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, अ आणि ब. भारतातील HIV एड्सबाबत बिनचूक विधान निवडा. मुलांमध्ये नव्याने HIV संसर्गाचे प्रमाण 66% कमी झालेले आहेत, बरोबर. आणि एड्समुळे मृत्यूचे प्रमाण 65% वाढले आहे. तर असं नाही आहे, ते कमी झालेलं आहे. सर्व बाबी कमी झाल्या होत्या एड्सच्या बाबतीतल्या, संसर्ग आणि ते सगळं, तर ते आपण बघितलं. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते फक्त अ आहे. नेक्स्ट वन, फास्ट ट्रॅकिंग EMTCT कशाशी संबंधित आहे? तर मधुमेह, HIV एड्स, कर्करोग आणि क्षयरोग. तर याचा जो संबंध आहे तो HIV एड्सशी आहे, उत्तर 2 आहे, है ना. मदर टू चाइल्ड जे काही इन्फेक्शन आहे त्यासंबंधी. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 सुधारणांसाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती स्थापन केलेली आहे? डॉक्टर सुखदेव थोरात ही समिती आहे बघा. इsoथर्मल मायक्रो कॅलरीमेट्री या तंत्राचा वापर करून किती कालावधीत हातबॉम्बच्या वापरण्यायोग्य कालावधीबाबत जाणून घेता येतं? तर 4 महिन्यातच तुम्हाला कळतं की एखादा हातबॉम्ब किती दिवसांसाठी जिवंत राहू शकतो, है ना. तर हा गव्हर्नमेंटच्या कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट काढून तो खाजगी कंपनीला गेला, कारण त्यांनी इsoथर्मल मायक्रो कॅलरीमेट्री ही पद्धती वापरली होती.
तर तो एक मुद्दा होता. त्याच्यानंतर केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात विधानसभेत ठराव पारित करणारं पहिलं राज्य कुठलं, तर ते पंजाब आहे. आणि याच्यानंतर राजस्थान हे त्या पदावर आहे, ते येत्या काळामध्ये राजस्थान दुसरं असू शकतं. मलबार युद्ध सरावाबाबत बिनचूक विधान निवडा. मलबार 2020मध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश करण्यात आला. मलबार 2020मध्ये चीन सहभागी होणार होतं, परंतु झालं नाही. पहिलं स्टेटमेंट योग्य आहे, दुसरंही योग्य आहे. मलबार हा हवाई नाही, हा मलबार जो आहे तो नेव्हीचा आहे बघा. त्या दिवशी थोडीशी लेक्चरमध्ये पण आपण तिसरा जो स्टेटमेंट होतो त्याच्याबद्दल कन्फ्युजन झालं होतं ते. सो उत्तर जे आहे ते अ आणि ब असं आहे. त्याच्यानंतर भारतात स्तनाच्या कर्करोगाबद्दल योग्य विधान निवडा. आता स्तनाचा कर्करोग जो आहे तर दर 29 महिलांपैकी एकीला स्तनाच्या कर्करोगाची शक्यता भारतात असते, बरोबर. दर 4 मिनिटाला एका महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान होतं, हेही बरोबर. स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण 14% आहे, हेही बरोबर. तीनही स्टेटमेंट योग्य आहे. चंद्रावर 4G सेवेसाठी नासा खालीलपैकी कुणाची मदत घेणार आहे, तर नोकियाची मदत घेणार आहे बघा. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 बाबत बिनचूक विधान निवडा. वन्यजीवांची 6 अनुसूचीमध्ये विभागणी केली आहे, बरोबर. 6व्या अनुसूचीत विलोपित होण्याचा धोका संभवणाऱ्या वनस्पती आहेत. 5व्या अनुसूचीत मानवी जीवनास व संपत्तीस अपायकारक प्राणी आणि प्रजातींचा समावेश आहे, तर हेही बरोबर आहे. सो उत्तर जे आहे ते अ ब क 3. त्याच्यानंतर पुढचे जे प्रश्न बघा. थर वाळवंट जे आहे त्या थर वाळवंटात नाल नदीत लाखो वर्षापूर्वी लुप्त नदीचे पुरावे सापडलेले आहेत, तर बरोबर आहे. संशोधन समोर आलेलं आहे आणि तिथं नदी होती एकेकाळी. ल्युमिनिसन्स डेटिंग म्हणजे प्रदीप्त डेटिंग पद्धतीचा वापर थर वाळवंटातील नदी शोधण्यासाठी केला गेला, तर दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. इस्रोद्वारे बेनू लघुग्रहावर ऑसिरिस रेक्स यान पाठवण्यात आलं, तर हे इस्रो याच्यात गडबड आहे बघा, इथं नासा आहे ना. तर बेनू हे नाव इजिप्तमधील सूर्यदेवतेचं आहे, तर हे बरोबर आहे. तर दुसरं स्टेटमेंट योग्य आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर इस्रोचा प्रोजेक्ट असेल तर आपल्या न्यूजमधून आणि त्या सर्व याच्यातून ते इतक्या वेळा आपल्या कानावर पडेल, कारण भारताचा प्रोजेक्ट जो असतो, जसं चंद्रयान होतं. पाकिस्तानला FATFच्या करड्या यादीतच ठेवण्यात आलेला आहे, बरोबर. आणि कधीपर्यंत ठेवणार यांना, तर फेब्रुवारी 2021पर्यंत हे तिच्यातच राहतील. FATFच्या करड्या यादीतूनच्या निर्बंधातून बाहेर पडण्यासाठी 27 निकष पूर्ण करावे लागतात, तर ह्या दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत, बिनचूक आहेत. सेबीच्या गुंतवणूकदार संरक्षण निधीतून प्रति गुंतवणूकदार किती भरपाई मिळू शकते, तर 25 लाख इतकी भरपाई मिळू शकते. आणि हा जो गुंतवणूकदार संरक्षण निधी आहे याच्यामधला जो ॲक्च्युअल निधी आहे तो कमी आहे, तो वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत बघा. महाराष्ट्राने राज्यात CBI तपासाला निर्बंध घातले आहेत, तर हे बरोबर आहे. राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यांनी CBI तपासाला घातलेले निर्बंध काढलेले आहेत, विशेष येत नाही. केंद्र आणि पश्चिम बंगाल हे बिलकुल 36चा आकडा एकमेकासमोर आहेत, ते ऑलरेडी निर्बंध तिथं आहेत, त्याच्यामुळे फक्त म्हणजे बिगर भाषाशासित राज्य जे आहेत तिथं निर्बंध आहेत. नाग क्षेपणास्त्राबाबत बिनचूक विधान निवडा. मारक क्षमता 500 मीटर ते 4 किलोमीटर इतकी आहे, बरोबर. जमिनी व हवेतून सोडलं जाऊ शकतं, हेही बरोबर. रणगाडा विनाशक क्षेपणास्त्र आहे, अँटी टँक गायडेड मिसाईल. सो अ ब क हे 3 आहेत बघा. त्याच्यानंतर खालीलपैकी कशाचा विकास इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत झालेला नाही, तर रुद्र जे आहे त्याचा विकास झालेला नाही आहे, त्याच्यामुळे आन्सर जे आहे ते रुग्ण. बाकी अग्नी, पृथ्वी, त्रिशूल हे त्याच्या अंतर्गत आहेत. प्रोजेक्ट 28 बाबत योग्य विधान निवडा. भारतातील युद्धनौका निर्माण उद्योग विकास करणे लक्ष्य आहे, बरोबर. यात निर्माण युद्धनौकांना जगाच्या प्रमुख समुद्राची नावं नाही, तर लक्षद्वीपची जी बेटं आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. INS कवरती ही यातील शेवटची युद्धनौका होती. 4 याच्यात युद्धनौका तयार केलेल्या आहेत, त्याच्यातली ही शेवटची होती. सो अ आणि क असं याचं उत्तर आहे. विजयालक्ष्मी रमणम यांच्याबाबत बिनचूक विधाने निवडा. हवाई दलात 25 वर्षे सेवा दिली. बघा एक गोष्ट की संरक्षण आणि त्यातल्या त्यात महिलाचं तिच्यात काम, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. विजयालक्ष्मी रमणम त्या विंग कमांडर होत्या, बरोबर आहे, विंग कमांडर होत्या. 77मध्ये विशिष्ट सेवा मेडल आहे. सो अ ब क सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या समाज माध्यमाने लेह हा चीनचा भाग म्हणून दाखवल्याने भारताने त्याला सज्जड इशारा दिला होता, तर ते ट्विटर होतं. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेत भारताला 35 वर्षांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, बरोबर. केंद्रीय कामगार कल्याण मंत्री आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील, तर कामगार कल्याण मंत्री नाही, सचिव जे आहेत तर ते बघणार आहेत, त्याच्यामुळे पहिलं योग्य फक्त.
1919मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना आली. बरोबर. 46मध्ये संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला दर्जा मिळाला. 1969मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला मिळाला. तीनही स्टेटमेंट अचूक आहेत. हिमरू नक्षीदार विणकामाबद्दल योग्य विधान निवडा. कर्नाटकमध्ये हिमरू विणकाम करणारे विणकर राहतात. तर कर्नाटकमध्ये नाही राहत, फक्त औरंगाबाद शहर. पूर्ण भारतामध्ये फक्त औरंगाबाद शहर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. सो हे एकदम टिपिकल आपण बघितलं होतं. मोहम्मद बिन तुघलकाने यांना राजाश्रय दिला होता. सो फक्त 2 बरोबर आहे, मोहम्मद बिन तुघलक. पर्यावरणपूरक वाहन निर्मितीकरता अमेरिकेतील टेस्ला कंपनीला खालीलपैकी कोणत्या राज्याने आमंत्रण दिले? गुजरात, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र. तर महाराष्ट्राने दिलेलं आहे टेस्लाला आमंत्रण. C-138, C-182 कशाशी संबंधित आहे? बालकामगारांशी संबंधित आहे. तर हे महत्त्वाचे प्रश्न होते बघा. तर 18 ते 24. तर पुढचे जे प्रश्न आहेत तेही आपण बघूयात एकंदरच मंथ कंप्लीट झाल्यावर. सो स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.